आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रो प्लीज अधिरा प्लीज मला एकट्याला सोड। ऐक ना प्लीज ऐक ना। अधिरा काय ऐकू तुझं? उलट मी तुला सांगत होतो की आपण इथे नको जाऊया, नको थांबूया तिथे। कळते अधिरा, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय। पण जर इथे नसतो आलो तर व्हॅलेंटाईन्स डे साजरा नसता झाला का? सांग ना, नसता झाला। पण नको ना चिडू जरा। का चिडू नको मी? सांग मला, का चिडू नको मी? रो मी तुला कित्येकदा सांगत होतो अधिरा आपण इथे नको जाऊया, तरी तू मला फोर्स करत होतीस। मी काय मूर्ख म्हणून सांगत होतो का तुला? का सारखं तू स्वतःचं खरं करायला जातेस? किती वर्ष ओळखतो आपण एकमेकांना, सांग ना। तुला नाही कळलंय का ग? मला नाही आवडत अशा ठिकाणी, मला नाही आवडत हा शो शायनिंगपणा, हा बडे जाऊपणा। इथे ना मला खूप घुसमटल्यासारखं फील होतं। बिंग व्हेरी ऑनेस्ट, ही ना माझी लाईफस्टाईल नाही आणि मला याचं दुःख सुद्धा नाहीये। तू काही बोलू नकोस, मी तुला सांगतो, तू जा ना तुझ्या फॅमिली सोबत, तुझ्या फ्रेंड सोबत अशा ठिकाणी। पण तू मला का फोर्स करतेस इथे यायला? का सतत स्वतःचं खरं करत असतेस तू? मी तुझ्या लाईफस्टाईलशी जुळून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहे का रे? सांग ना। तुला नको घेऊस जुळून, सिरियसली नको घेऊस जुळून। तुला जर हे असं मला ऐकून दाखवायचं असेल ना सतत, तर प्लीज जुळवून घेऊ नकोस। यु नो व्हॉट अधिरा, तू खूप ग्रेट आहेस, कारण ना तुला गरिबीत जगता आलं। माझं तसं नाहीये, मी ना खूप सामान्य मुलगा आहे। मला श्रीमंतीचा ढोंग, श्रीमंतीचा आव नाही पार पाडता येते। मी ना अधिरा हात सोडतो तुझ्यासमोर, प्लीज माझी लाईफस्टाईल बदलायचा प्रयत्न करू नकोस। बघितलंस ना आज काय झालं? अगं लायकी काढली का त्यांनी माझी, मला नाही सहन होते सगळं। पण जाऊ दे ना, सोड ना प्लीज। हो सोडलंच आहे मी, सोडलंच आहे, लाच सोडलीच आहे मी। तू बघितलं नाहीस का कशी लायकी काढली त्यांनी माझी? ऐक, ओके ओके शांत हो बरं। आई हे बघ, देश तसा वेश हे मला सुद्धा कळतं, पण हिला कळायला पाहिजे ना। हिला कित्येक वेळा सांगितलं तरी हिच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही। रोहन असं नको बोलूस। का नको बोलू ताई? सांग ना, का नको बोलू? अगं कंटाळा आलाय मला, आणि मी काय इन्सल्ट सहन करून घ्यायचा सांग ना? दरवेळी माझा इन्सल्ट होणार का? कशाला? अधिरा, जेव्हा आई तुझा इन्सल्ट करते तुला नाही सहन होत, नाही सहन होत ना? अगं मग माझा इन्सल्ट मी कसा सहन करायचा? रोहन ऐक ना, तू राजवाड्यांचं पण नको म्हणूस। चला निघूया आपण। मी बिल घेऊन येतो। हा हा ऑलरेडी पेड। मी तुमच्या बरोबर येते पिंट्या दादा। हा अरे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ना, मग घरी जाऊन करा किंवा दुसरीकडे कुठेतरी जा। नाही, का? आता नाही होणार। का अधिरा, मूड गेला तुझा? तुझं म्हणणं हेच असेल ना की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मी एन्जॉय करायला पाहिजे? कारण जर मी चिडलो तर तुझा मूड खराब होणार। शांत राहून दाखव ना, मग दाखव ना, शांत राहू। त्यापेक्षा तू माझा ऐकत जा ना कधीतरी। पिंट्या दादा, माझी कार इथेच राहते, मी तुझ्या कारमध्ये जाऊन बसते। अधिरा आता काय चुकलंय माझं सांग? मी हा सगळा इन्सल्ट सहन नाही केला, हे चुकलंय माझं? रोहन हे बघ, ही आत्ता वेळ जाऊ दे। तू काहीतरी बोललास ना तर गोष्टी अजून ताणल्या जाते। त्यापेक्षा शांत हो आणि तू आता नीट घरी जा। सर पण ह्यावेळी खरंच काही चुकलं नाहीये माझं। हो रोहन ऐक, तू असं मनाला नको लावून घेऊस राजा, आपण बोलू ना, शांतपणे बोलूया आपण, ओके? किती वाजले बघ, एवढी रात्र झाली तरी याचा पत्ता नाहीये। हल्ली ना असाच करायला लागलाय, कधी येतो कधी जातो। लग्नाचे परिणाम आहेत, अजून काय करत बसला असेल पार्ट्या तिच्या बरोबर, सारखं आपल्या तिच्या मागे 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 मागे। काय बोलावं याला? मामी बोलल्यानंतर आई वैरी ठरते ना। हा ऐ, काय? भिंतींशी बोलतीये का मी? अरे मी खूप इम्पॉर्टंट ट्युटोरियल बघते, प्लीज यानंतर करते प्लीज। हे असं नागासारखं डोलत? मम्मा आता मी कसं बसायचं, काय काय बघायचं ते पण सांगणार आहेस का मला? अगं रोहन आला नाही अजून घरी, फोन कर त्याला। मी फोन केला तर माझा फोन उचलेलाच, याची शाश्वती नाहीये, कर फोन। एवढा व्हिडिओ दे मग करते। हा अरे कसली पोरगी आहे देवा, हिला द्याव चांगली अक्कल, ही अशी तो असा। आला बे रोहन, किती उशीर बाळा, काय चाललंय? कुठे आहे? येणार आहे का?
कोण? तर दुसरं कोण? नाही, अधिरा तिच्या घरी गेली. हे बरं आहे. पार्ट्या करायला, तिच्या मागे मागे फिरायला, तिच्याबरोबर टाइमपास करायला फक्त तू हवा असतोस काय तिला? एरवी राहण्यासाठी अगदी चांगलं बुडाखाली गादी पाहिजे असते, नोकर चाकर पाहिजे असतात आणि मस्तपैकी बडेजाव करणारं श्रीमंत माहेर पाहिजे असते. सासर नको, सासरी काम करायला लागतं ना, म्हणून नेहमी सांगत असते मी. आई, मी ना हात जोडतो तुझ्यासमोर, प्लीज. माझा अंत बघू नकोस. अंत कसला? ऐक ना, ऑलरेडी ना खूप खूप डोकं फिरलंय माझं. प्लीज लीव मी अलोन. जस्ट लीव मी अलोन. हे बरं आहे. 9 महिने पोटामध्ये मी ठेवलं तुला, लहानाचं मोठं मी वाढवलं तुला. आम्ही नाही कधी बोललो जस्ट लीव मी अलोन. लीव मी अलोन म्हणे. तुझं काय? सगळे सारखेच. मॉम, हे सगळं ऐकून ताई कुठे गेली यार? मम्मा मम्मा काय मज्जा आली, गंमत. बस उगाच नाही इतकी वर्ष ह्या लोकांमध्ये अशी टिकून राहिले. मम्मा तुझ्यासारखा विचार आहे ना कोण करूच शकत नाही. तू तर रोहनची काय लायकी काढली आहेस ना, ऐकूनच मजा आली आहे मला. अगं तुला तर नुसती ऐकून मजा आली, पण तू तिथे प्रत्यक्षात नव्हती ना ताई. अंशू, व्हिडिओ किंवा फोटो काढायचा ना रे. ताई, लाईव्ह परफॉर्मन्सची ना मजाच वेगळी असते. तुला सांगतो, काय मजा आली. आहा, काय मजा आली. आणि तेवढ्यात दादा आला तिथे. नाहीतर अशी वाट लागली असती ना त्याची, तर लोकांनी भांडी घासायला लावली असती त्याला. रिलॅक्स रिलॅक्स अंशू. त्या रोहनला भांडी पण आपण लवकरच घासायला लावू. एकदा माझी डॉल त्याच्या तावडीतून सुटली ना आणि कायमची इथे आली ना की त्याला भांडी पण घासायला लावू. यू जस्ट वेट अँड वॉच. आज जे घडलं ना ते खूप वाईट झालं, खूप चुकीचं होतं. रोहन सारखा इतका साधा सरळ समजूतदार मुलगा, काही मुठभर लोक त्याच्या अंगावरती धावून जातात, त्याला हॅरॅस करतात. त्याच्यावरचे संस्कार चांगले ना म्हणून तो काही बोलला नाही, सभ्यपणे वागला. पण एक नवरा म्हणून, पुरुष म्हणून हे किती इन्सल्टिंग आहे, किती अपमानास्पद आहे. आणि मलाही कळत नाही की अधिरा हा हट्ट का करते. का नाही तिला कळत आहे की आपण कुठे जाऊन पार्टी करतो, किती पैसे खर्च करतो, याने काय फरक पडणार आहे. ज्याला आवडत असेल ना त्याने ते करावं, पण ज्याला आवडत नाहीये त्याला हट्ट का घेऊन जायचा. एक मिनिट, अधिराचा काय दोष आहे यात? दोष आहे तिचा. अहो, दोष आहे कारण आपण ज्या व्यक्तीबरोबर जाणार आहोत त्याच्या आवडीनिवडीचा, त्याच्या कम्फर्टचा आपण विचार नको करायला. आणि तो तिचा नवरा आहे हे तिला कळायला नको. त्याची परिस्थिती काय माहिती ना तिला चांगलं. हो, पण तसं तर रोहनलाही माहिती आहे. त्याने कोणाशी लग्न केलंय हे रोहनला चांगलं माहिती आहे ना. मग आता अधिराचं सुद्धा ते लाईफस्टाईल आहे, मग रोहनने थोडं ऍडजस्ट नको का करायला. हे बघा, आता ह्या सगळ्यामध्ये अधिराचा हेतू वाईट होता का? नाही. तिला एक छान इव्हनिंग स्पेंड करायची होती तिच्या नवऱ्याबरोबर. आणि खरं तर ते सगळं एक्झॅक्ट छान तसं झालंही असतं, फक्त या सगळ्या गोष्टींमुळे रोहनचा मूड गेला. हे बघा, या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो. हेतू काय हे महत्वाचं नाहीये, त्याचा परिणाम काय आहे ना तो अंतिम असतो. चांगलं करायचं होतं पण वाईट झालं, याला काहीच अर्थ नाहीये. आणि आता झाले ना बरेच दिवस लग्नाला, आता तिने स्वतःमध्ये बदल नको करायला. रोहनने सुद्धा. अहो पण अधिरामुळे अपमान झाला तिच्या नवऱ्याचा.